मच्छिंद्रनाथ संपत बोईटे. अच्छा. हिंगणगाव. हो हिंगणगाव मुक्काम पोस्ट हिंगणगाव तालुका फलटण जिल्हा सातारा. काय शिवसेना की कमळ? कमळ कमळ शिवसेनेचा पण चांगला जोरदार प्रचार चालू आहे. असू दे की पण कमळ फुलणार. कमळ का फुलणार? कमळनं विकासच केलाय ना. अच्छा. पहिला आम्ही बी विकासाच म्हणतो. पहिलं घड्याळाच्याच मागं होतो. घड्याळांचा वेळेस तसा विकास करत होती पण ते तेवढं तोंडापुरता झाला. परत काय विकास नाही. आणि आत्ताचा हा विकास चाललाय. हा आमदार हे सचिन पाटील हे आम्ही त्यांच्याशी डायरेक्ट भेटू शकतो असं आम्ही इतक्या दिवस फक्त ते आमदारपासून कधी ओळख पण नाही. अशी पर्सनली ओळख बी नाही. पण आत्ता म्हणलं तर आम्ही त्यांच्याशी बोलू शकतो. चर्चा होऊ शकते बाळासाहेबांशी. म्हणजे आत्ताचे आमदार काम करतात. हां काम करतायत. अच्छा. आम्ही कुठली जरी समस्या नेली तरी ते सोडवतात. अच्छा. आता माणूस तिथपर्यंत पोहोचला पाहिजे. आम्ही आता काय गोष्टीला असं की आमच्या हिंगणगावचं क्षेत्र पाणीविषयी बघितलं तर हिंगणगावचं क्षेत्र 0% म्हणलं तरी चालेल. पाणी नाहीच आहे. पण आता आम्ही त्यांच्याकडे गेले. आम्ही त्यांच्याकडे म्हणजे कळलं आमचं निलेश पेसाळ म्हणून जोडीदार आहे. त्यांना सांगितलं बाबा असं क्षेत्र करायचं. आम्ही त्यांना सह्या दिल्या की आता त्यांना ते काम चालू बी केलं. खंडोबा धरणाचं कॉन्क्रीट करून कारण तिथनं आम्हाला पाणीच येत नव्हतं. कारण ते सालप्या धरणातल्या शेतकऱ्यांचा विरोध होता. मग त्यांचा विरोध करून बाबा कॉन्क्रीट करून आता ती पाणी येईल आमच्या क्षेत्रात तिथं. नाही तर आमच्या इतकं दिवस झालं मस्त पाणी आले 25 वर्ष पण त्या धरणात टिपका आला नाही केलं. अच्छा. आधीच्या गटाने काय कामच केलं नाही का? हां नाही काम केलं. आम्ही त्याच गटात होतो की मी आत्ता चांगलं हे केलंय पण कामं वगैरे नव्हतं. समजा आता जरी तुम्ही ऊस केला वावरात तर जाण्यासारखं म्हणजे साधन नव्हतं. शेत नसतं. पाणंद रस्ते नव्हते. त्याची मागणी केली त्याचा पाठपुरावा होतोय.